गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्ड्स अँड लेसेस करणार आहे आणि बघूया की त्यात काय मूव्हमेंट येऊ शकते. गोल्डमध्ये जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर गोल्ड एकदम म्हणजे बुलिशच आहे पूर्ण. आणि त्यानं पाहिजे अशी रिट्रेसमेंट केलेली आहे. म्हणजे गोल्डमध्ये जर आपण बघायला गेलो तर ही कॅन्डल एक अवॉइड केली रेडवाली, म्हणजे तिला पण आपण कन्सिडर केलं ग्रीनमध्ये. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 कॅन्डल ग्रीन पडल्यात. म्हणजे मार्केट एवढं स्ट्रॉंग बुलिश आहे. आता एक रिट्रेसमेंट तर यायला लागतं का, तर तुम्ही बघा कधी पण तेव्हा एक मुवमेंट येते, तेव्हा एक रिट्रेसमेंट येते चांगली. तर इथं बघा, इथं मार्केट मुवमेंट करत होतं, कॅन्डलमध्ये रिट्रेस होत्या. पण ह्या ज्या प्रकारे रिट्रेसमेंट आल्या, तर ज्या प्रकारे रिट्रेसमेंट आल्या त्या प्रकारे रिट्रेसमेंट झालेली नाही मार्केटमध्ये. समजा इथे एक मुवमेंट आली आणि ही रिट्रेसमेंट अशी रिट्रेसमेंट व्हायला पाहिजे, जे की इथं आलेलं नाही. आणि एक आपण फ्युचरमध्ये एक अपेक्षा करू शकतो की तशी रिट्रेसमेंट येऊ शकते. आणि ती कुठपर्यंत येईल, तर ह्या पॉईंटपर्यंत. हा पॉईंट का, तर तेव्हा आपण बघूया हा पॉईंटच का. तर आता समजून घेऊया की मार्केटचं स्ट्रक्चर. आता ही मुवमेंट आल्या आणि मार्केट कॅन्डलमध्ये रिट्रेस करते. आपण ह्या प्रकारे रिट्रेसमेंट करून झाल्या. तर बघूया ते कसं काय पुढं होतं ते. आता आपण वीकली टाइम फ्रेमवर बघूया. तर वीकली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मार्केट करते काय, मार्केटने एक वाकमो दिली, त्यानंतर मार्केट थोडं साईडवेज गेलं म्हणजे रिट्रेसमेंट करत. त्यानंतर एक मुवमेंट दिली, रिट्रेसमेंट केले, नंतर मुवमेंट दिल्या, नंतर रिट्रेसमेंट केली ना, आता एक मुवमेंट द्यायला लागले. आता मार्केटमध्ये जी स्ट्रक्चर चालू आहे त्या स्ट्रक्चरप्रमाणेच आपण चालू लागते. ट्रेंड ॲज युअर फ्रेंड ह्याच रूलनं आपल्याला चालावं लागतं. आता आपण पण इथं एक अपेक्षा करू शकतो की मार्केट इथे एक रिट्रेसमेंट करायला येऊ शकते. पण मार्केट काय एकदमच फॉलो होणार का, का नाही. मार्केट एक स्ट्रक्चर बनवणार आणि मगच फॉलो होणार. आता आपण जर डेलीत बघितलं आणि डेलीची जर फिट ड्रॉ केली, आपण ह्या कॅन्डलपासून फिट ड्रॉ करू का, तर इथूनच बाईंग एक मुवमेंट आले. तर मार्केटनं अजून मुवमेंट मार्केटनं अजून रिट्रेसमेंट केलेलं आहे. आणि मार्केटची मुवमेंट आहे 800 साडेआठशे बिप्सची. आता इथून एक आपण रिट्रेसमेंटची अपेक्षा करू शकतो. आता रिट्रेसमेंट म्हणजे लोअर टाइम फ्रेमचा रिव्हर्सल. हे काही लक्षात ठेवा, लोअर टाइम फ्रेमवर रिव्हर्सल स्ट्रक्चर बनणार आणि मार्केट ट्रॅप करणार सेलरला की आता मार्केट इथून पडू शकते आणि रिट्रेसमेंट करून एक अपमूव्ह देणार का. तर म्हणजे तुम्ही बघा, आता ह्यो एक अपमूव्ह आलाय, त्याच्यानंतर ह्यो विकलीचा किंवा डेलीचा अपमूव्ह आहे आणि तुम्हाला ही स्ट्रक्चर दिसते असं लोवर लोचं, ही 30 मिनिट 1 आवर किंवा 15 मिनिटात. तर ह्याला बघून मार्केटमध्ये 100% लोक सेल करणार. पण मार्केट ह्या पॉईंटची रिट्रेसमेंट घ्यायला आली ही कोणालाच माहीत नाही का, तर म्हणजे रिटेलरला माहीत नाही का, तर ती मोठ्या टाइम फ्रेमवर बघत नाही. आणि इथूनच डायरेक्ट एक अपमध्ये का, म्हणजे अशी कॅन्डल होणार का, तर नाही. तर इथं एक स्ट्रक्चर होणार हायर हायचं आणि मग अपमध्ये देणार. म्हणजे ह्या वरच्या कॅन्डलवर आपण ह्या इथं आपण सेल करू शकतो, पण त्याचं टार्गेट एवढं मोठं ठेवू शकत नाही. टार्गेट छोटंसं ठेवायचं आणि त्यानंतर एक बाईंगचं मोमेंट प्लॅन करू शकतो. आता जसं की सांगितलं मी तुम्हाला त्याप्रमाणे एक मुवमेंट येऊ शकते. पण अजून तरी मार्केटचा तसं काय मूड दिसेना झालं आहे का, तर मार्केटचं स्ट्रक्चर फुल बुलिशच आहे. आणि आत्ता पण जर बघितलं तर मार्केटने ह्या हायचा ब्रेकआउट केला आणि आत्ता पण नवीन मार्केटनं हाय बनवला आहे, ऑल टाईम हाय. ह्या हायचा जो की प्रिव्हियस ऑल टाईम हाय होता त्याचा ब्रेकआउट करून आता ऑल टाईम हाय बनवला आहे. आता इथं मार्केटला दाखवायचं काय आहे की मी 2600ला निघाल्या, 2600ला निघाल्या, पण 2600ला मार्केट जाणार नाही. 2600च्या अगोदरच किंवा 2600 पर्यंत जाऊन थोडं वर जाऊन परत मार्केट एक फॉल देऊ शकते. आणि तो स्ट्रॉंग फॉल म्हणजे रिट्रेसमेंट असणार आहे. लोअर टाइम फ्रेमचा फॉल म्हणजे लोअर टाइम फ्रेमचं हायर टाइम फ्रेमची रिट्रेसमेंट म्हणजे लोअर टाइम फ्रेमचा रिव्हर्सल. तसं इथं होऊ शकतं. आणि
एक मार्केट फॉल करू शकते, ही आपली अपेक्षा आहे. म्हणजे फॉल नाही, ते ॲज अ रिट्रेसमेंट. फक्त त्यासाठी मार्केटला एक लोवर लो स्ट्रक्चर बनावं लागेल. फॉल आणि मग खालून, म्हणजे वरून सेल खालून बाय, असं आपण इथे प्लॅन करू शकतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं होतं. हेच आहे आजचं आपलं गोल्डचं अनालिसिस. आणि बघूया जर काय मुवमेंट येते काय नाही. न्यूयॉर्कला बघूया आपण काय होतं. का तर न्यूयॉर्कशिवाय ट्रेड घेण्यात काही मजा नाही. का तर हा तिसरा आठवडा आता चालू झाला आहे. तिसरा आणि चौथा आठवडा आपण जास्त ट्रेड करत नाही. जी NFPची मुवमेंट होती ती आपली ही मिस झाली आणि त्याच्यामुळं होईल या आठवड्यात पण प्रॉफिट लॉस ते बघूया आपण. थँक्यू.